मुग्धा मॅम, पहिलं तर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये. कसे आहात? कारण बऱ्याच महिन्यानंतर आणि नवीन वर्षात आज आपण पहिला इंटरव्ह्यू करतोय. कसे आहात, काय बोला? थँक्यू सो मच आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी एकदम मस्त, एकदम छान. ओके. मालिकेत नवीन ट्विस्ट सुरू झालेला आहे आणि वेगळंच घडतंय आणि प्रेक्षकांनाही ते आवडतंय. काय सांगाल, तुमच्यापर्यंत रिस्पॉन्स कसा मिळतोय? खरं तर हे खूप उशिरा घडलं, पण जे होतं ते व्यवस्थित होतं, चांगलंच होतं. हो, हा एक धमाका होता ऑडियन्ससाठी. माहिती होतं लोकांना, तरीसुद्धा रिव्हील होणं, लाईक सस्पेन्स रिव्हील होणं ही वेगळी मजा असते. हो, सध्या एक काहीतरी वेगळंच पर्व चालू आहे आमच्याकडे आणि मला तर रिस्पॉन्स चांगलाच येतो, प्रश्नच नाही. कारण का मी बऱ्याच वर्षांनी परत मराठी सिरियलमध्ये आले म्हणून. तर आणखीन दुसरी गोष्ट, मी स्वतः एन्जॉय करते. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे कॅरेक्टर एन्जॉय करायला तुम्ही जे कॅरेक्टर एन्जॉय करता आणि ते परफॉर्म करता, दॅट इज अमेझिंग थिंग अँड आय रिअली लव्ह दिस कॅरेक्टर. मला तेच पुढचा प्रश्न विचारायचा होता की बऱ्याच वर्षानंतर तुम्ही मराठी मालिका करताय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक आणि कंटिन्यू ट्रॅक सुरू आहे आणि एक मालिका कंटिन्यू सुरू आहे. काय सांगाल या मालिकेबद्दल आणि तुम्हाला किती भावले ही मालिका? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर हे आहे की मी एवढ्या वर्षानंतर आले आणि त्याच्यानंतर मला सगळ्यांनी एक्सेप्ट केलं आहे आणि ती खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी मी महाराजांचे आभार मानते. आणि मला कसं हे वाटलं कॅरेक्टर, म्हणजे मला फक्त एवढंच सांगण्यात आलं होतं की खूप इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. पण जेव्हा शूटिंग यांचं सुरू झालं त्या पहिला महिनाभर मी नव्हते, तर मला असं वाटलं की ओके, इम्पॉर्टंट कॅरेक्टर म्हणजे असंच असेल काहीतरी. बट इट्स अ रिअली व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टर, इट्स अ टर्निंग पॉईंट ऑफ द शो. आणि मला हे कॅरेक्टर ह्याच्यासाठी खूप आवडतं कारण का ह्याच्यातले जवळजवळ 60-70 इन्सिडेंट्स माझ्या पर्सनल लाईफशी कनेक्टेड आहेत. आणि त्याच्यामुळे आय डू दिस कॅरेक्टर सो इझिली की मला वाटत नाही की आय एम प्लेईंग वॉर्डन मॅम. मला असंच वाटतं की दिस इज मुग्धा अँड मुग्धा इज प्लेईंग दिस कॅरेक्टर. नक्कीच मॅम, स्वानंदीकडून मनीला कळलेलं आहे की तुम्ही त्याच्या आई आहात, हे मालिकेत कळलेलं आहे. सो एक मुलगा तुम्हाला मालिकेत भेटलेला आहे आणि आज तुम्हाला तुमचा मुलगा भेटायला आला होता. त्याच्याकडून काय असं रिप्लाय येतात का किंवा कॉम्प्लिमेंट मिळतात का की कशी चालली मालिका तुमच्या कॅरेक्टरला घेऊन? नाही, त्याच्यासाठी आय एम सो सॉरी फॉर दॅट. कारण का मराठी सिरियल बघत, पण तो स्वतः एक उत्कृष्ट डिरेक्टर आहे, सतत बिझी असतो. त्याच्यामुळे त्याला तर हे सगळी मराठी मालिका वगैरे बघायला वेळ नाही मिळत. पण हां, त्याला बाहेरनं नक्कीच कळतं की युअर मॉम इज डुईंग गुड अँड शी इज लुकिंग नाईस आणि असं सगळं. सो अप्रिशिएट करतोच, कारण का त्यांनी मला लहानपणापासून काम करतानाच पाहिलेलं आहे. आणि तो लहान असतानापासूनच प्रत्येक वेळी माझ्या सेटवर यायचा. त्यामुळे ही वॉज व्हेरी यूज टू विथ सगळ्यांची, कलाकारांबरोबर आणि या मीडियाबद्दल यूज टू होता त्याच्यामुळे. सो इट वॉज अ सरप्राईज विजिट फ्रॉम माय सन टुडे टू मीट मी अँड आय एम व्हेरी हॅपी. बरं मुग्धा मॅम, तुमचा कॅरेक्टर सरपोतदारांच्या घराच्या बाहेर आणि तुमचं घर वगैरे हॉस्टेल दाखवलं होतं ते आहे. सो आता तुम्हाला असं वाटतं आहे का की सरपोतदारांच्या घरी एंट्री व्हावी किंवा पुढे असं काही मोठा ड्रामा घडावा किंवा तुम्हाला पब्लिक रिस्पॉन्स येतो आहे का की आता तुमची एंट्री व्हायलाच हवी किंवा कसं व्हायला पाहिजे पुढे? हां, तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कसं? प्रत्येकाला असंच वाटतं ना की या माणसाने तुम्हाला एवढं छळलं आहे तर तुम्ही बदला घ्यायलाच हवा. आता ते सगळं आता चॅनल आणि माझे प्रोड्युसर्स आणि माझे रायटर्स अँड स्क्रीन प्ले रायटर्स यांच्यावर अवलंबून करतं की स्टोरी कशी वळती आहे. कारण शेवटी हे ऑडियन्सवर डिपेंड करतं की ऑडियन्सचा रिस्पॉन्स कसा येतो छान. आणि मला तर नक्कीच हे कॅरेक्टर करायला आवडेलच पुढेही. कारण आय एम नॉट दॅट टाईप ऑफ लाईक की हिने मला हे केलं म्हणून मी हे करेन, मी तशी नाही आहे. बट स्टील मला करायला नक्की आवडेल, कारण की मी खूप नेगेटिव्ह कॅरेक्टर्स केले आहेत आयुष्यभर. आणि हिंदी शोज असू दे किंवा हे असू दे, कारण नेगेटिव्ह अँड आय लव्ह डुईंग नेगेटिव्ह कॅरेक्टर्स. तर मला असा काही धमाका झाला तर रिअली लव्ह इट टू डू. आताच तुम्ही सांगितलं की तुम्ही ते निगेटिव्ह कॅरेक्टर जगत होतात मागच्या सिरियलमधून आणि आता पॉझिटिव्हली तुम्ही हे रोल प्ले करताय. पण याच्यामध्ये ज्या निगेटिव्ह करतायत म्हणजे संचिता आणि तिची सासू दाखवलेले आहेत, सो त्यांचं कॅरेक्टर बघून तुमचा ओव्हरव्ह्यू काय सांगाल की त्यांच्याबद्दल? नाही, इच कॅरेक्टर इज परफेक्ट इन देअर वे. प्रत्येक कॅरेक्टर आपापल्या जागेत व्यवस्थित आहेत. त्यामुळे प्रत्येक कॅरेक्टरबद्दल तर नाही बोललं, पण हां, माझं कॅरेक्टर येस, आय वुड लव टू डू समथिंग नेगेटिव्ह ऑल्सो. मला एवढं माहिती आहे की जो ते देणार ते येणार. सो नॉट लाईक नवीन वर्ष ऑल समथिंग एल्स, बट नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी अँड टेकिंग मी फॉर दिस इंटरव्ह्यू. थँक्यू. गॉड ब्लेस यू. लव्ह यू ऑल.